आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम आणि हे आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं सम. ओके, आता इकडे आपल्याला फिगर दिले आणि 4 क्वेश्चन विचारले. ओके, पहिला जे प्रश्न आहे त्याला बघूया. ओके, तर इकडे बघा आपल्याला काय विचारलंय फर्स्ट मध्ये, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोन ट्रायंगलचे एरियाचं रेशिओ विचारलंय. तर तुम्ही बोलला हो हो, म्हणजे आपल्याला जी प्रॉपर्टी शिकलोय ना, किती प्रॉपर्टी शिकलेत आपण? 4. कोणते प्रॉपर्टीज ऑफ रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता त्याच्यामधून कोणतं यूज करायचंय ते समजून घ्यायचंय आणि त्यानुसार आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. आणि तुम्ही हे व्हिडिओ बघतायत ना, व्हिडिओ बघताना तुम्ही सोल्युशन साठी व्हिडिओज बघतायत का? असं असलं तर नाही, त्यासाठी नका बघू. तुम्ही व्हिडिओज बघतायत म्हणजे यासाठी बघा की तुम्हाला कोणते प्रॉपर्टीज यूज करायचे, का आपण ते कॉन्सेप्ट यूज करतोय, का वाय, त्यासाठी व्हिडिओ बघा. म्हणजे ते समजलं म्हणजे तुम्हाला कोणतंही प्रॉपर्टी, कोणतंही प्रमेय कशाला आपण यूज करतो ते समजेल आणि तुम्ही स्वतःहून कोणतंही सम सोडवू शकता. त्यासाठी व्हिडिओ बघा. ओके, आणि प्रॉपर्टी जर आपण अगोदर डिस्कस केले ना, ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. आता बघा फर्स्ट जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय विचारलंय, एरिया ऑफ ट्रायंगल PQP अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता अगोदर आपण हे दोन्ही ट्रायंगल्स आयडेंटिफाय करूया. ट्रायंगल PQP बघा इकडे आहे, तर या ट्रायंगल साठी मला बेस काय आणि हाईट काय ते बघा. ओके, हाईट आहे PQ, बेस आहे BQ. ओके, दुसरं जे ट्रायंगल आहे PBC बघा हायलाइट केले, त्याच्यासाठी हाईट काय, हाईट आहे PQ आणि बेस आहे BC. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा आणि मला सांगा, हाईट बेस कोण काय सेम आहे? बघा बघा बघा, हाईट सेम आहे का बेस सेम आहे? तुम्ही सांगा दोघांमध्ये ते हाईट PQ सेम आहे. हाईट सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस आपण लिहिणार आहोत. म्हणजे ट्रायंगल PQB साठी बेस काय आहे? BQ, म्हणजे न्यूमरेटर आलं BQ, अपॉन ट्रायंगल PBC साठी बेस काय आहे? BC, म्हणजे डिनॉमिनेटरला येणार आहे BC. लिहिलं. पण हे का प्रॉपर्टी लिहावं लागेल ना रिझन मध्ये. कोणतं? इकडे हाईट सेम आहे म्हणजे काय लिहायचं? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, नाहीतर ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स असं लिहा. ओके, समजलं? आता समजलं ना काय यूज केलं? मी सांगितलं म्हणून लिहायचं नाही. चला आता सेकंड बघा काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल PBC म्हणजे ट्रायंगल PBC बघा. ओके, बेस काय? BC, हाईट काय? PQ. व्हेरी गुड. आता दुसरं ट्रायंगल जे आहे ABC, त्याच्यासाठी हाईट काय? AD, बेस काय? BC. ओके, आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये मला सांगा बेस सेम आहे. तुम्ही सांगा हो, दोन्ही मध्ये बेस BC आहे, बेस सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट. म्हणजे ट्रायंगल PBC साठी हाईट काय आहे? PQ, ते लिहा न्यूमरेटरला. आणि ट्रायंगल ABC साठी हाईट काय? AD, म्हणजे ते लिहायचं डिनॉमिनेटरला. आणि इकडे रिझन काय लिहिणार? रिझन आहे ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. सुपर. तुम्ही सांगितलं फर्स्ट झालंय, सेकंड झालंय. आता समजते ना का यूज करतोय प्रॉपर्टी ते समजून घ्यायचं. मी सांगितलं म्हणून नाही. चला आता तिसरं बघूया काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. तर ट्रायंगल ABC आहे, हाईट आहे AD, बेस आहे BC. ओके, ट्रायंगल ADC साठी बघा हाईट आहे AD, बेस आहे BC. तुम्हाला सांगा काय सेम आहे? हाईट बेस काय सेम आहे? तुम्ही सांगणार हाईट सेम आहे. कोणतं आहे ते? हाईट दोघांसाठी हाईट आहे AD, म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस लिहिणार आपण. ओके, ट्रायंगल ABC साठी बेस काय आहे? BC, लिहा BC. ट्रायंगल ADC साठी बेस काय आहे? DC, लिहा DC. आणि झालं आपलं उत्तर. म्हणजे इकडे रिझन काय लिहिणार? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. व्हेरी गुड. चला आता शेवटचा प्रश्न राहिलाय ते बघूया काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ट्रायंगल ADC बघा हाईट काय? AD, बेस काय? BC. ओके, ट्रायंगल PQC बघा त्याच्यासाठी हाईट काय? PQ, बेस काय? QC. हाईट सेम आहे? नाही. बेस सेम आहे? नाही. ओके, दोन्ही काहीच सेम नाही दोघांमध्ये. म्हणजे काय? असं असलं तर प्रॉपर्टी नंबर 1 यूज करायचं. आणि प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये काय असतं? रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट लिहायचं. म्हणजे ट्रायंगल ADC साठी बेस आहे DC, हाईट आहे AD, त्यांचं प्रोडक्ट लिहायचं. बेस इंटू हाईट म्हणजे DC इंटू AD अपॉन डिनॉमिनेटरला ट्रायंगल PQC साठी बेस आणि हाईट बघा
QC इंटू PQ ते लिहायचं तिकडे आणि झालं. पण इकडे ते पूर्ण स्टेटमेंट लिहावं लागेल ना. चला पूर्ण स्टेटमेंट काय माहिती आहे ना आपल्याला. रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आता समजलं. आता हे चारही प्रश्न आपण सोडवलं, एकदम सोपं होतं. पण महत्वाचं गोष्ट म्हणजे का प्रॉपर्टी यूज केलं ते समजून घ्यायचं. आता समजलं ना. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजलाय, व्हिडिओ आवडलाय म्हणजे लाईक करा. चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल ना. नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. पण महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे सांगितलंय, वाय प्रॉपर्टी काय यूज करतोय, प्रमेय काय यूज करतोय ते समजून घ्यायचं व्हिडिओमध्ये, फक्त सोल्युशन नाही. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.